15 ते 20 ग्रॅम ब्लू कॉपर घ्यायचं, 3 ग्रॅम टेट्रासाइक्लिन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 50 ग्रॅम खडी साखर घ्यायची आणि एक साधारण 30 ते 40 ml देशी दारू, अल्कोहोल. बरोबर. आता मला शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब देशी दारू सांगत असताना बॉबी सांगायची. म्हटलं का रे बाबा? तर म्हणजे ते संत्र्यावालीच्या याच्याने तेवढा रिझल्ट येत नाही, बॉबीचा चांगला रिझल्ट आला. मग आता ते तुम्ही बघा की बॉबीचा आला का संत्र्याचा आला की त्या ज्वारीचा आला. पण मला 10 ते 12 शेतकऱ्यांनी सांगितलं की सर बॉबीचा रिझल्ट बेस्ट आहे. म्हटलं ठीक आहे, मी बघितलेलं बी नाही बॉबी आतापर्यंत. बरोबर. तर अल्कोहोल एक 30 ml टाकायचं. आता हे टाकायचं का? अल्कोहोलमुळे होतं काय, ज्या ठिकाणी त्या स्पोरल फंगस असतात, कारण त्या टायमाला बघा जवानीमध्ये प्लॉट असतो, एकदम दिसायला असं दिसतो ना, जून मध्ये प्लॉट ऑक्टोबरचे, असं वाटतं की अरे किती छान आहे. पण थोडासा पाऊस पडायला लागला, निशोळ व्हायला लागले की हिरवे पानं पण खाली पडायला लागतात, पिवळे पानं व्हायला लागतात, पानं सुकायला लागतात, लगेच वरती थोडं थोडं लाल लाल दिसायला लागतं. तर ते व्हायच्या आधीच त्याच्यावरती हा ब्लू कॉपरचा स्प्रे करून घ्यायचा. आता तो स्प्रे केल्याच्या नंतर घड निघून येत असताना तुम्हाला बाकीचे स्प्रे सांगितलेले आहेत, फ्रूट केअर वगैरे ह्या गोष्टी प्रोग्राम आहेत. युट्यूब किसान कार्यशालावरती जर गेले तर त्याच्यावरती फ्रूट प्रोग्रामिंग प्रोग्राम आहे. आता एक नवीन नवीन व्हिडिओ मी असेच काढणार आहे जेणेकरून तुम्हाला फळ्यावरती ते लिहून देईल, तर तुम्ही नोट्स बनवू शकता. बरोबर. मग त्यावेळेस काय आहे, लुंगर बाहेर निघून येत असताना ह्या अवस्थेत असलं, अरे पान ओपन केलेलं नसलं, त्यावेळेस 15 ते 20 लिटर पाण्यामध्ये पहिली फवारणी काय करायची, तर पहिल्या फवारणीमध्ये तुमचा इमिडाक्लोपिड असतो कॉन्फिडर, तो 7 ml घ्यायचा, 5 ml नीम ऑइल घ्यायचं 10,000 ppm चं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा 50 ग्रॅम खडी साखर, ठीक, आणि 2 ml सिलिकॉन बेस्ड स्टिकर, ज्याची स्टिकिंग ची कंडिशन जी आहे ती चांगली असली पाहिजे, जे पाण्यात टाकल्यानंतर ते पाण्याला स्पोर करेल. याचा फक्त आणि फक्त त्या घडावरती आणि जिथून तो बाहेर निघालेला असतो त्या तोंडावरती त्याचा फोगिंग करून टाकायचा. म्हणजे तिच्यावरती येणारे थ्रिप्स, माइट्स, ब्लाइट्स जे आहेत हे त्याच्यावरती अटॅक करत नाही. आता होतं काय, खडी साखर 50 ग्रॅम त्या ठिकाणी टाकण्याचा उद्देश असा असतो की तुम्ही बघितलेलं असेल की प्रत्येक ठिकाणी घड ज्यावेळेस बाहेर निघतो आणि कमळ ज्यावेळेस उमलतं, पानं ज्यावेळेस निघतात, त्यावेळेस तिथं परागीकरण करायला काय येतं, मधमाशी. बघा या जगामध्ये जेवढंही उत्पादन मिळत आहे, काय जेवढंही उत्पादन मिळत आहे, जेवढे फळं, जेवढ्या भाज्या आणि जेवढ्या प्रकारच्या तुमच्या ग्रॅन्युअल्स जेवढे आहेत, त्याला त्या झाडाला जोपर्यंत मधुमक्षी म्हणजे मधमाशी जोपर्यंत त्या झाडाजवळ जात नाही तोपर्यंत तुमचा युरिया, डीएपी, पोटॅश कितीही पोतळ्या टाका, त्याच्यामध्ये तुमचा घर बनत. सत्य गोष्ट आहे का? बरोबर. मग आपलं कुठला युरिया लावला ना आपलं कुठलं डीएपी लावलं, मला सांगा, त्या किड्यांच्या याच्याजवळ जर का मधमाशीने जर परागीकरण नाही केलं तर तुमच्या त्या किड्यामध्ये गरज भरणार नाही. म्हणजे निसर्गाचा किती मोठा वाटा आहे ज्याला आपण विसरून गेलेलो आहे. आपल्याला फक्त दुकानातून आलेल्या बॅगांचं महत्व माहिती आहे, ज्या फुकट गोष्टी आहेत ना त्याला विसरून गेलेलो आहे. उत्पादन वाढीमागचं सगळ्यात मोठं कारण जे आहे ते मधमाशांना पॉलिनेशन करण्यासाठी न येऊ देणे. मान्य करता? आपण विशिष्ट प्रकारचे स्प्रे घेतो फुलं वाढण्यासाठी, पात्या न गळण्यासाठी, तर त्याच्या मागचे कारण होतात की तिथं परागीकरण करायला मधुमक्षिका चांगल्या प्रकारे तिथं आपलं परागीकरण करू शकत नाही, कारण त्याला तिथं ते जागा किंवा तिथं असलेला जो स्मेल आहे ज्याला आपण सुगंध म्हणतो तो त्या सुगंधाला आपल्या जवळ येऊ देत नाही. म्हणून उत्पादन वाढण्यामागे तुमच्या ह्या जीवाणूसोबत मधमाशीचा सगळ्यात पहिला आणि मोठा रोल आहे. काय आहे? सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा रोल कोणाचा आहे? मधमाशीचा आहे. आता खडी साखर त्याच्यामध्ये टाकण्यामागचा उद्देश काय आहे, तर खडी साखरेच्या वासामुळे किंवा त्याच्या चवीमुळे तिथं ती मधमक्षिका येते आणि मधमक्षिका तिथं तुमच्या याला परागीकरण करते. खडी साखरचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे
उपयोग आहेत ते तर बघा, फोटोसिंथेसिस होणारच आहे, कार्बोहायड्रेट दिलेलेच आहेत, पण ह्या ठिकाणी गुळ किंवा खडीसाखर जर टाकली तर त्याचा त्या परागीकरणावरती फार मोठा चांगला हे मिळतो. आणि परागीकरण पॉलिनेशन, फुल पॉलिनेशन जर का चांगलं झालं, क्रॉस रेस्पिरेशन, तर येणारं फळे लांबलचक येतं. आणि पडत पडत जर केलं ना, याला बी गेलं, किती केळं असतात ते, कुठं कुठं करणार. काही काही किडे असे लंबे राहून जातात बघा. ते किडे लंबे राहण्यामागचे कारण तेच असतात, ते फुल पॉलिनेशन झालेलं नसते किंवा त्यात क्रॉस झालेला नसतो. साहेब या वर्षी रोप दिली, पण वाधा फार कमी वाटला बरं का. अरे वाधा कमी लागण्याचं मागचं कारण हे आहे की मेच्या तापट उन्हाळ्यामध्ये फ्लॉवरिंग येत होती. त्या अवस्थेमध्ये मधमाशा पाहिजे तेवढं नाही काम करत, त्यांना वेळोवेळी पाण्याच्या सानिध्यामध्ये जावं लागतं. तुझ्या प्लॉट मध्ये कुठे तू पाण्याचा साठा बनवून ठेवलेला आहे, कुठं मधमाशीचा पेटी आहे, कुठं तुझ्या इथं फुलांचा सुगंध दरवळतो आहे की तुझ्या शेतामध्ये येऊन येऊन काम करतील त्या, ते रोग काय बोंबलणार आहे तिथे. या निसर्गाशी संलग्न ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि याच्यामध्ये किती सत्यता आहे आणि किती खोटं बोलतो आहे हे तुमच्या लक्षात येत असेल. एखादी टरबूजचा प्लॉट लावा साहेब, आणि टरबूजचा प्लॉट जर का 3 एकर लावत असेल तर 3 एकर प्लॉट मध्ये 3च पेट्या फक्त मधुमक्षिका पालन करा. किती? 3च पेट्या करा साहेब. तुम्हाला उत्पादनामध्ये डबल नाही मिळालं ना तर त्या दिवशी मला तुमच्या गावात नाही येऊ द्यायचं. तुमचं युरिया, डीएपी, पोटॅश, तुमचं झिंक, फॉस्फरस, बोरान हे सगळं घरी राहू द्या. ते वेळेनुसार द्यावं लागेल, नाही द्यावं लागणार असं नाही. परंतु जर तुमच्या बोरांनी जर का त्याला फुलं येत असतील तर त्या फुलांमध्ये जो सुगंध दरवळतो आणि त्याच्यामध्ये जे परागीकरण करतं ते ती माझी मधुमक्षिका करते. तुमचा बोरान करत, मला सांगा, बोरान टाकलं पोतभर आणि मधुमक्षिका नाही आल्या, फुलाची कडी उमलणार आहे का? पण आपल्याला त्या बोरांचं महत्व आहे, कारण ते 400 रुपये किलो आहे. काय? बोरांचं महत्व आहे कारण ते 400 रुपये किलो आहे. मधुमक्षिका काय, इथं बसली का हिला हटवा, हे काही दिवसानंतर त्रास देईल आपल्याला, चावल्या गेवल्या तर. या गोष्टीवरती शेतकऱ्याने, हे बघा आतून आहे बरं का, आतून फार गोष्टी निघतात. केव्हा केव्हा तर असं वाटतं की गाडी उभं करून स्वतःला शिव्या घालून घ्यायच्या, कारण दुसऱ्याला देऊ नाही शकत. किती उणीवा आहेत सगळं समजतं, कळतं आपल्याला, पण आपण त्या गोष्टीकडे वळत नाही. फुलपणे माझ्या शेतामध्ये मी केळी लावलेली आहे, कमीत कमी 10 ते 15 ठिकाणी मधुमक्षांचे पोळे बसलेले आहेत. आज सुद्धा असतील माझ्या शेतात. कारण का, मी ज्या ठिकाणी मधुमक्षिका बसल्या त्या ठिकाणी हातच लावला नाही. पडू दे 5 खोडं जातील माझे, पण ह्या 5 खोडांमध्ये माझे 2500 खोडं चांगले होतील हे मला माहिती. आपण काय करतो, सर्वात आधी त्याला झाडण्याचा प्रयत्न करतो, हिच्यात मध निघेल का, काय मध खातो, तुझं सहज टपकायला लागलं इकडे. म्हणजे गडबड कुठे आहे हे ओळखलं पाहिजे. तुम्हाला मी खडीसाखर सांगितली साहेब, खडीसाखरेच्या ठिकाणी मी मधमाशीचे मधांचे प्रयोग केलेले आहेत, पण इथं सहजच मिळत नाही तर तुम्ही आणणार कुठून मध? उद्याच्या दिवशी, आज मी व्हिडिओ मध्ये बोलला की उद्याच्या दिवसापासून तुम्हाला मधाच्या बाटल्या भेटायला लागून जातील, ते गुळाचं पाणी करून तुम्हाला मधामध्ये देऊन टाकतील. एवढं खतरनाक आहे. तर ह्या गोष्टी आपल्या शेतकऱ्यांशी जुडलेल्या आहेत, आणि ह्या जुडलेल्या गोष्टीला जर आपण आपल्या शेतीमध्ये, आपल्या असलेल्या एरियामध्ये जर आपण डेव्हलपमेंट करतो आहे, तर जेणेकरून आपल्याला दुसऱ्या गोष्टीवरती डिपेंड नाही राहावं लागेल. कारण तुम्ही इथं जमलेले जे 20-25 शेतकरी आहेत, मी मान्य करतो की तुमच्याकडे जे 25 शेतकरी आहेत ते 100 एकर शेती तर असेल तुमच्याकडे सगळ्यांकडे, तर तुम्ही आपला एरिया पुरती मर्यादित तर काम करू शकतात ना. सरांची 5 एकर शेती आहे, मला कोणाशी काही घेणं देणं नाही. माझ्या घरासाठी लागणारा जो भाजीपाला किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या इथं आहेत, त्याच्यासाठी लागणारे फर्टिलायझर जे आहेत, जे जैविक माध्यमातून, ते मी घरी केलेले आहेत. माझ्या शेतामध्ये फुल पॉलिनेशन ज्यावेळेस होईल त्यावेळेस माझ्या शेतामध्ये मधुमक्षिका आहेत किंवा नाहीत याचं नियोजन कसं करता येईल ते नियोजन माझ्याकडे आहे. मी जर टरबूज लावलेला आहे, काकडी लावलेली आहे, वेलवर्गीय पिकं आहेत जे 3 महिन्यामध्ये निघतात, ज्याला फुलांमध्ये परागीकरण करण्यासाठी मधुमक्षांचा फार मोठा रोल आहे, तर मग त्याच्यासाठी मी मधुमक्षिका पालन केलं का?
किंवा मधुमक्षीचे पोळे माझ्या कुठे शेतामध्ये बसलेले आहेत का? नाही आहेत. तर ह्या गोष्टीमुळे उत्पादन वाढू शकतं का नाही वाढू शकत? हो का नाही? बोरांमुळे फुलं येतात हे सत्य गोष्ट आहे, पण बोरांमुळे पाकडी उमलत नाही. पाकडी कोणामुळे उमलते? आणि मधुमक्षिका कधी विकत आपण घेत नाही, फुकट आहे ना ती, त्याचं काय महत्व आहे आपल्याला? तर ते परागीकरण व्हायला पाहिजे म्हणून त्यावेळेस त्याला पहिल्या स्प्रे करत असताना खडी साखर त्याच्यामध्ये टाकायला लावतो किंवा गुळ टाकायला लावतो किंवा मध टाकायला लावतो. जे तुमच्याकडे गोड असेल ते त्यात टाकायला लावतो, म्हणजे जेणेकरून तिथं परागीकरण चांगलं झालं पाहिजे आणि घड उमलल्यानंतर त्या केळांची साईज चांगली निघाली पाहिजे. बाकी पुढचा जो प्रोग्राम आहे फ्रूट केअरचा, मग कोणी बायोस्टिम्युलंट देतं, कोणी हार्मोन चेंज देतं, सगळं देतात. ते सगळं आहे माझ्याकडे, सगळा साठा आहे, पण सांगायचं किती कुठे हे सगळ्या गोष्टी आहेत. आपण मेन बेसवरती काम करतोय, कारण हा पहिला प्रोग्राम आहे आपला. पुढचा प्रोग्राम डीएपी एवढा पोटॅश कसं टाकायचं सगळं सांगेल मी, किती किती टाकायचं ते बी सांगेल. पण आज रोजी आपल्याला ग्राउंड लेवलला मी काही गोष्टी विचारल्यानंतर त्याच आपल्याला माहिती नाहीये, तर मी डीएपी का सांगू? डीएपी काय आहे, कधी लागतं, त्याच्यासाठी सोल्युबलायझिंग करणारे बॅक्टेरिया कोणते आहेत, मोबिलायझिंग करणारे बॅक्टेरिया कोणते आहेत, हे माहिती नाही, मग डीएपीच का सांगू? बरोबर आहे की नाही? नाही. आणि होतं काय, आता तुम्हाला कितपत काय गोष्टी कळल्या हे तुमच्याकडून रिॲक्शन येऊ द्या. त्यांचा रेड रस्टचा जो हे होता, तर तुमचा कॉपर सल्फेटचा स्प्रे जर केला तर तो रेड रस्ट पाहिजे तेवढा येत नाही. दुसरं, तुम्हाला मी जैविक संसाधनांचा जो प्रयोग सांगितला, जसा ट्रायकोडर्मा, सुडोनोमास, हे जमिनीमधनं जर दिले तुम्ही आणि त्यावेळेला ज्या टायमाला गर्भधारणा होत असते त्या टायमाला शरीराची पूर्ण चेनामेंदी होते केळीच्या झाडाची, त्यावेळेस त्याला फॉस्फरस पण अवेलेबल फॉर्म मध्ये लागतो, कॅल्शियम पण लागतो, तुमचा पोटॅशियम पण लागतो, तुमचा बोरॉन पण लागतो, अमोनियम मॅलिब्डेनम पण लागतं. या सगळ्या गोष्टीचा साठा जर असला त्याच्या कंदामध्ये तर तो त्याला युटिलायझेशन करतो. जर साठा नसला तर तो त्याच्या बॉडीला रिॲक्ट करतो. फॉस्फरसची आवश्यकता पडली, पोटॅशियमची आवश्यकता पडली, ते 2 पानांना कटकन खाली पाडतो. घड इकडे निघायची घात असताना इकडे 2 पानं पडायची, म्हणजे तो त्याचा क्लोरोफिल ओढतो. साठा असला नाही पाडू देत. मग त्यावेळेस त्याची ती अवस्था असताना त्याला जर दिलं गेलं मटेरियल तर ते चांगलं असते. म्हणून निष्वडीच्या टायमाला ज्या ज्या टायमाला आपल्याला वाटतं त्या त्या टायमाला त्याला कॅल्शियम नायट्रेट जो हा घटक आहे हा दिला गेला पाहिजे, तो पोटॅशियम नायट्रेट सोबत दिला गेला पाहिजे. मग किती? निष्वड होत असताना कमीत कमी 6 किलो कॅल्शियम नायट्रेट, 3 किलो पोटॅशियम नायट्रेट, आणि मी एक प्रोडक्ट बनवलेलं आहे केलागुरु किटचे, त्याला आवश्यक असतं ते 300 ग्रॅम त्याच्या सोबत कालवून जर का तुम्ही त्याला ड्रीप मधून ऍप्लिकेशन करून दिलं, त्याची शरीराची चेनामेंदी होणारी असते ती तिथं थांबून जाते. हे दिल्याच्या 5 दिवसानंतर 1000 झाडांना जर तुम्ही 200 ते 300 ग्रॅम चिलेटेड झिंक आणि 500 ग्रॅम जर का बोरान दिलं आणि त्याच्यामध्ये 300 ते 400 ग्रॅम जर का फेरस दिलं, आयरन म्हणतो त्याला आपण, ते जर दिलं तर परत त्याच्यामध्ये येणारे जे डिसऑर्डर असतात, म्हणजे घड पटकन निघून येणे, खाली पडून जाणे किंवा वरतीच लटकून राहणे, हे सगळे डिसऑर्डर आहेत ते थांबून जातात. ह्या गोष्टी द्याव्या लागतील. पण आपण आपल्या जमिनीमध्ये जर का चांगल्या प्रतीचं जर का व्हॅल्यू वाढवून ठेवलेला असला तर झाड आधीपासूनच आपला साठा तिथं बनवून ठेवतं, आणि साठा जर बनवून ठेवलेला असला तर त्याला आवश्यक असलेल्या त्या वेळेस तो त्या साठ्याचा यूज करतो आणि त्याच्यानुसार चांगली यील्ड देतो. आता केळीचं झाड हे पहिल्या 3 महिन्यामध्येच आपला मोठा साठा बनवते, त्याच्यानंतर नाही. मग त्या 3 महिन्यामध्ये केळीच्या झाडाला काटेकोरपणे आपल्याला काम करावं लागते. त्याला दिले गेलेली खतं, त्याला दिले गेलेलं पाणी, त्याला पाहिजे असलेलं क्लायमेट, या सगळ्या गोष्टींवरती जर का आपण चांगल्यारीत्या जर काम केलं तर तुमची यील्ड चांगली येते. मग बेसल डोस कधी भरायला पाहिजे, ड्रिंचिंग कधी करायला पाहिजे, त्याच्यावरती येणारे फंगस कोणते आहेत, मग हुमणी अळी आली तर करायचं काय, तर हे सगळे प्रायमरी आहेत. या प्रायमरीचं मी तुम्हाला एक नॉर्मल सोल्युशन इथं देण्याचा प्रयत्न केला की जमीनला आधीच आपण प्रोटेक्शन मध्ये असले ना तर मग नंतर प्रॉब्लेम येत नाही. जसं मी तुम्हाला
मेटारायझिन अॅनिसोप्लाय वगैरे ज्या सांगितल्या, ट्रायको वगैरे सांगितल्या, सुडो सांगितला, बिवेरिया बेशियाना सांगितला, ह्या जर केळी लागवडीच्या आधीच जर तुमच्या जमिनीमध्ये ड्रिपच्या माध्यमातून दिलेल्या असल्या तर कुठनं तिथं कोणते इन्सेक्ट येणार आहेत? ते फंगस तिथं ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असते. ते ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असली ना की तिथं हे प्रादुर्भाव करत नाही. बरोबर. करपा जास्त येण्याच्या पाठीमागची कारण काय? करपा काय होतो, जसं तुम्ही जर बघितलेलं असेल, करपा हा एक स्पोरल फंगस आहे आणि ज्या वेळेस ऍक्टिव्ह ह्युमिडिटी वाढली, केळीला सर्वात मोठं, आता केळीमध्ये करपा किंवा तुम्ही बघितले असतील की भरपूर ठिकाणी जिथं आर्द्रता जास्त आहे तिथं कोणत्याही प्रकारचं पिकं सुद्धा त्याच्यावरती तांबोऱ्या कलरचे धब्बे दिसतात. बरोबर, स्पॉट दिसतात. तर ते येण्यामागचे कारण काय की प्रत्येक वनस्पतीला लागणारं जे वातावरण आहे, जर तुम्ही प्रत्येक प्लांटची मॉर्फोलॉजी जर बघितली, ज्या व्हेजिटेबल्स आपण खाणारे भाजीपाला असू द्या, ते वार्षिक पिकं असू द्या का त्रैमासिक पिकं असू द्या का 6 महिन्याचे असू द्या, त्याला वातावरणाची ह्युमिडिटी जी आहे ते 70 ते 80 डिग्रीची आर्द्रता त्याला लागते. किती? 70 ते 80 डिग्रीची आर्द्रता त्याला लागते. त्याच्यानंतर त्याला ऑटो क्लायमेट मध्ये त्याला वातावरणाचा फोटोसिंथेसिस होण्यासाठी म्हणजे अन्न पचन होण्यासाठी त्याला एक साधारण 25 अंश सेल्सिअस ते इकडे 32 अंश सेल्सिअस पर्यंतच तापमान त्याला लागते. आता हे मला सांगा, हे आहे का आपल्याकडे? आता हे आपण मेंटेन पण नाही करू शकत. आता ज्या वेळेला याच्यामध्ये वातावरणामध्ये तफावत येते त्या वेळेस मग तुमच्या प्रत्येक पिकावरती वेगवेगळे असे परिणाम दिसतात. मग त्याच्यामध्ये करायचं काय? तर झाडाची ह्युमिडिटी पॉवर जर का बूस्ट झालेली असली, झाडाची सहनशीलता जर चांगली असली, तर त्या झाडांवरती येणाऱ्या बुरश्या, त्या झाडांवरती येणारे बॅक्टेरियल फंगस, त्या झाडावरती येणारे इन्सेक्ट, त्या झाडावरती येणारे नेमॅटोड्स हे फार कमी प्रमाणात येतात. जसं की आपण 25 व्यक्ती इथं बसलेल्या आहेत आणि 25 व्यक्तीमधनं 2 व्यक्तीला सर्दी पर्स झालेला आहे. सर्दी हा पण संसर्गजन्य रोग आहे. तो सगळ्यांनाच होईल का? ज्याच्या शरीरामध्ये इम्युनिटी पॉवर बूस्ट आहे त्याला बाजूला जरी सर्दीवाला खोकल्यावाला बसला त्याला त्याचा इफेक्ट होत नाही. पण जो 10 फूट लांब असलेला आहे त्याला त्याचा इफेक्ट जाणवतो. घरी गेल्यानंतर 2 दिवसात ख्याव ख्याव करतो. कारण का? की त्याला त्या संसर्गजन्य रोगाला तो बळी पडला. कशामुळे? तर त्याच्या बॉडी इम्युनिटी मध्ये ते कुठेतरी बूस्ट पॉवर कमी होती. तसं पिकांमध्ये सुद्धा बूस्ट पॉवर जर कमी असल्या तर त्याच्यामध्ये हे करपा, सिगाटोका, चरका हा आपण केळीमध्ये बघतो. तुमच्या दुसऱ्या पिकांमध्ये तांबोरा म्हणतो आपण, तुमचा स्पॉट व्हायरस म्हणतो, रेड रस म्हणतो, लाल्या म्हणतो. हे सगळे या फंगसचेच प्रकार आहेत. वेगवेगळे नावं आहेत त्यांचे. पण हे येऊ नयेत म्हणून याच्यासाठी मी काय सांगितलं तुम्हाला की तुमच्या शेतांमध्ये जैविक संसाधनांचा जर तुम्ही प्रयोग केला, जैविक मध्ये तुमचा ट्रायको आणि सुडो, जसं ट्रायको डर्मा हर्जिनियम हा जर का तुम्ही वापरला तर तुमच्या शेतीमध्ये येणाऱ्या ज्या फंगस आहेत त्या ब्रेक होतील. म्हणजे बघा, आपल्याला कोणतीही जी येणारी पिकावरती येणारी जी समस्या आहे ही केव्हा कळते? जेव्हा ती डोळ्याने दिसते. आता दादाला रेड रस्ट हा थोडा थोडा दिसायला लागला असेल, त्यावेळेस वाटलं असेल आता यार याचा स्प्रे घ्यायला पाहिजे. पण 5 दिवस पाऊस पडल्यानंतर 5 दिवसानंतर तो एवढा फास्ट वाढला की पहिल्यांदा तो नुसता त्या झाडाच्या पानाजवळ इथे दिसत होता, नंतर तो किडीला खालून दिसायला लागला आणि खालून गरजत वरती. तो कापणीला येईल तोपर्यंत पूर्ण झाड लाल. तर करायचं काय? तो तिथं ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये झाला. म्हणजे शुगर लेवल ही हाय झाल्याच्या नंतर लक्षात आलं की मला शुगर आहे. मग तेव्हापासून आता मी चहाच घेणार नाही बाबा, मरायचे काम आहेत ते. आता काही उपयोग नाही बाबा. तुला साखरसाठी तुला इन्शुलिन घ्यावंच लागेल. मध्ये कधीतरी तुला चहा पिण्याची इच्छा झाली ना तर तू पिऊनच टाकशील. तशातले हे प्रकार आहेत जे डोळ्याला आपल्याला दिसतं ना, त्याच्यावरती आपण काय करतो, अरे यार शेतामध्ये आहे ना थोडस असं दिसायला लागलं, आता त्याला कळत असलं तर तो लगेच औषधी काढून देतो. त्याला काही विषय नाही, पण परत परत वाढत चाललं. त्याला होतं काय? मी तुम्हाला सांगितलं की वाढणारं हे वातावरण जे आहे,
कसं असते, वातावरण जर कंटिन्युअसली आता 8-10 दिवस जर का ढगाळ राहिलं, ऍटमॉस्फिअर असाच राहिला, तर मी सर्दीचं आताच तुम्हाला उदाहरण दिलं, तुम्ही नेहमी एकाच वेळेला एकाच ठिकाणी या. पहिल्या दिवशी 2ला झालेली दिसेल, दुसऱ्या दिवशी तेवढेच 10 लोक आले, 4ला झालेले दिसेल, 5व्या दिवशी परत तेवढेच 10 व्यक्ती. वातावरण सेम जर असलं, परत तुम्ही 10व्या दिवसाला गेले ना, तर 10ची 10 फुरफुर करते. बरोबर. आता 10ची 10 फुरफुर करण्यामागचं कारण का? पहिल्या दिवशी प्रतिबंध झाला, दुसऱ्या दिवशी पण शरीराने प्रतिबंध केला.